पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळे रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचं ऑनलाईन लोकार्पण संपन्न झालं आहे। या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन देखील केलं आहे। अमृत भारत विकास योजना अंतर्गत देशभरातील 554 रेल्वे स्थानकाचा पूर्ण विकास सुशोभीकरणासह 1500 अंडरपास कामाचं लोकार्पण करण्यात आलं आहे। त्याच माध्यमातून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून धुळे रेल्वे स्थानकासाठी 9,50,00,000चा निधी उपलब्ध झाला असून त्याच काम प्रगतीपथावर देखील आहेत। खासदार भामरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांचा आराखडा वाचून दाखविला आहे। तसेच येत्या 6 महिन्यात धुळे ते पुणे रेल्वे सुरू करणार असल्याची देखील घोषणा त्यांनी या प्रसंगी केली आहे। महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे रेल्वे मार्गाचे इलेक्ट्रिफिकेशन, सगळ्या रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण, अनेक ठिकाणी अंडरपास, ओव्हरब्रिज, आणि म्हणून मोदी साहेबांच्या सातत्याने इन्फ्रास्ट्रक्चरवर सगळ्यात जास्त जोर होता आणि आहे। 9,43,00,000 रुपये मिळालेत आणि आज आपण सगळीकडे ते काम बघताय। धुळे स्टेशनचं सुद्धा धुळे ते चाळीसगाव पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे आणि 3 मेमो ट्रेन चालू झालेल्या आहेत। आपल्या सगळ्यांच्या आग्रहाने की धुळे मुंबईसाठी आधी ज्या 2 बोग्या सुरू होत्या त्या बोग्या सुरू करा असा आपला सगळ्यांचा आग्रह होता, परंतु 2 बोग्यात नव्हे एक संपूर्ण 18 डब्याची ट्रेन आपण चालू केलेली आहे आणि ते आता परमनंट आहे आणि धुळे ते मुंबई। बहुतांश लोकांना जे टायमिंग आहे ते आवडतं आहे, पण लोकांचा आग्रह असेल तर येणाऱ्या काळात आपण रात्रीची सुद्धा ट्रेन सुरू करू। आग्रह आहे की धुळे पुणे ही सुरू करा। तर आपल्याला निश्चित सांगू इच्छितो, येणाऱ्या 5-6 महिन्याच्या काळात धुळे पुणे सुद्धा 18 डब्याची एक ट्रेन सुरू होईल। त्यात आम्ही यशस्वी झालो। त्याच्यात धुळे रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं 9,49,00,000 आपण सांगितलेलंच आहे। धुळे चाळीसगाव या ट्रॅकमध्ये 50 गेटवर आरुबी म्हणजे अंडरपास आपण मंजूर करून घेतलेत आणि ते पूर्णही झालेत। त्याच्यासाठी 64 कोटी रुपये मिळवले। यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शहराध्यक्ष गजेंद्र अंपडकर, माजी नगरसेवक हिरामन गवडी, माजी स्थायी समिती सभापती शीतल नवले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।